हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. आम्ही काय मदत करू सांगा. त्या प्रसंगापासून माझ्यासाठी तिथलं काम जरा सोपं झालं. माझं आयुष्य जरा छान झालं असं म्हणता येईल. माझ्याविषयी लोकांच्या मनात ज्या काही शंका कुशंका होत्या त्या दूर होऊ लागल्या होत्या. काही न बोलताही ते मला प्रतिकार करत होते, तो हळूहळू कमी होऊ लागला. मी जिथे कुठे जायचे तिथे मी त्यांना अभिवादन करायच्या आधीच आता ते मला अभिवादन करू लागले. 4 पावलं चालते न चालते तोच एखादी परिचारिका, कोणी कारकून किंवा एखादी आशा मला थांबवायची. मॅडम, तुम्ही त्या रुग्णाचा जीव कसा वाचवला ते ऐकलं आम्ही. बहुत अच्छा काम किया आपने. तुम्ही आमच्याकरता दुरून मुंबईहून आला आहात. तुमच्या कामात मदत करायची हे आमचं कर्तव्यच आहे. मी तुमच्यासोबत आहे. आम्ही काय करू शकतो? काय मदत करू ते सांगा. आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी परिचारिका धडपड करू लागल्या होत्या. एका सरकारी सुट्टीच्या दिवशी आपली इमर्जन्सी ड्युटी नसतानाही एक परिचारिका कामावर आली. मी तिला कारण विचारताच ती म्हणाली, माझ्या मुलीनंही मला हेच विचारलं की सुट्टीच्या दिवशी तू कामावर का जातीयेस? तर मी तिला म्हणाले, एक डॉक्टर पार मुंबईहून आम्हाला मदत करायला आली आहे. ती आम्हाला शिकवायला प्रामाणिकपणे सुट्टीच्या दिवशीसुद्धा हजर असते. मग मी कशी घरी बसून राहू? जिथे शब्दांनी लोक प्रेरित होत नाहीत तिथे आपल्या कामाने नक्कीच होतात. सगळे मला विचारत होते, मॅडम, कोणतीही औषधं वगैरे नसताना तुम्ही केवळ तुमच्या हातांनी त्या बाईचा जीव कसा वाचवलात? आम्हालाही शिकवाल का? मला वाटतं युटराईन इन्व्हर्जनच्या त्या केसमध्ये ती बाई मृत्यूच्या दाढेतून परत आली होती आणि ते पाहिल्यामुळेच आपणही प्रशिक्षित व्हावं, आपल्याकडेही कौशल्य हवीत, हे अखेरीस त्या परिचारिकांना पटलं होतं. अशा गंभीर आणि तातडीच्या परिस्थितीत वेळेवर LOCची देखरेख आणि मार्गदर्शन काही मिळणार नाही, तर मग स्वतःलाच गुंतागुंतीच्या केसेत हाताळायला यायला हव्यात हे बहुधा त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांचा हा रस पाहून मला कळलं की प्रशिक्षण द्यायची योग्य वेळ आलेली आहे. त्या परिचारिकांना विविध स्वयंसेवी संस्थांकडून यापूर्वीही प्रशिक्षण मिळालं होतं, नाही असं नाही. पण त्यांनी मला सांगितलं की ती प्रशिक्षणं त्यांना फारशी फायदेशीर वाटली नव्हती. त्यांच्या स्थानिक बाबींनुसार, गरजांनुसार, तसंच त्यांच्या समजण्याच्या पातळीनुसार प्रशिक्षण कसं हवं हे ठरवणं गरजेचं होतं. मग मी तिथल्या परिस्थितीत त्यांना सर्वात जास्त गरजेच्या ठरतील अशा गोष्टींचं प्रशिक्षण दिलं. त्यात हात स्वच्छ कसे धुवावेत, ग्लोव्ज घालण्याचं महत्त्व, कॉटनची पॅड्स कशी बनवायची, उपकरणं निर्जंतुक कशी करायची, जन्मल्यानंतर न रडणाऱ्या बाळांचा श्वासोच्छवास चालू करण्यासाठी अंबुबॅग कशी वापरायची आणि प्रसूतीनंतरचा रक्तस्राव कसा आटोक्यात आणायचा, असं सगळं शिकवलं. त्यांनी मनापासून सगळं शिकून घेतलं. आणि मग मी ज्या पद्धतीने दोन्ही हातांनी त्या रुग्णबाईचं गर्भाशय पुन्हा लहान आकारात दाबलं होतं, हे बायमॅन्युअल कॉम्प्रेशनचं तंत्र तर त्यांनी फारच अधीरपणे शिकून घेतलं. गर्भाशयाला आणि महाधमनीला दाबून रक्तस्राव थांबवणं ही अत्यंत साधी सोपी जीव वाचवण्याची तंत्र होती. ती परिचारिकांना शिकवणं माझ्या अग्रस्थानी होतं. त्यांच्याकडून कौतुक ऐकल्यावर मला फार आनंद झाला. मॅडम, आम्हाला यापूर्वी असं कोणीच शिकवलं नव्हतं. तुमचे खूप खूप आभार. प्रसूतीनंतर रक्तस्राव होण्याचं एक सर्वसामान्य कारण म्हणजे अटोनिक PPH. ह्यामध्ये गर्भाशयाचा कडकपणा जाऊन ते लुळं झाल्यामुळे रक्तस्राव होत राहतो. या कारणामुळे त्या आईचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. ही संकल्पना इथल्या परिचारिकांना माहीतही नव्हती हे पाहून मला आश्चर्य वाटलं. त्यांचा असा गैरसमज होता की प्रसूतीनंतर रक्तस्राव होत असेल तर तो गर्भाशय फाटल्यामुळे किंवा प्रसूती दरम्यान झालेल्या कोणत्या तरी जखमेमुळेच होत असतो. ही चूक फारच महागात पडणारी होती, कारण त्यामुळे त्या रक्तस्राव झाल्यास चुकीचं निदान करत होत्या आणि अटोनिक PPH सारख्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या अवस्थेवर उपचारच होत नव्हते. मग मी त्या परिचारिकांच्याच भाषेत अटोनिक PPHबद्दल माहिती देणारी रंगीत पोस्टर्स बनवली आणि त्या बरेचदा जिथं उजळणी करता बसायच्या
तिथल्या भिंतीवर ती लावून टाकली. खरं तर वॉर्डातल्या बऱ्याच भिंतींवर विविध विषयांवरची छापील पोस्टर्स लावलेली होती, पण ती कोणीही बघत नसे. कारण ती इतकी उंचावर होती की एकतर वाचताच येत नसत आणि ती फार गुंतागुंतीची आणि समजायला अवघड होती. कसं कोणास ठाऊक, पण माझ्या पोस्टर्सचा फायदा झाला. मी इतक्यातच पुन्हा त्या रुग्णालयात गेले होते, तेव्हाही ती मला भिंतीवर टिकून राहिलेली दिसली. पुढच्या काही दिवसात मी प्रसूती कक्षात जेव्हा जायचे, तेव्हा एखादी परिचारिका किंवा दाई मला अतिशय आनंदात दिसायची. मला उत्साहाने आणि अधीरपणे सांगायची की मी शिकवलेलं बायमॅन्युअल कॉम्प्रेशनचं तंत्र वापरून तिनं कसा एका रुग्णाचा जीव वाचवला. मी फारच खुश झाले. मला वाटलं त्यांना शिकवलेल्या सगळ्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट जरी त्यांनी चांगली शिकून घेतली तरी मी समाधानाने परत जाऊ शकेन. आता त्या रुग्णाचा रक्तदाब मोजायला आणि बाळाच्या हृदयाचे ठोके मोजायलाही शिकल्या होत्या. त्यामुळे त्यांना अति उच्च रक्तदाबाच्या केसेस किंवा पोटातल्या बाळाचे मंदावणारे ठोके ओळखू यायला लागले होते. सिस्टर, मला विचाराल तर खरं तर तुम्हीच इथल्या खऱ्या डॉक्टर आहात. तुमच्या कामामुळे आणि तुमच्याच हातून कितीतरी रुग्णांचा जीव वाचतोय. मी म्हणाले ते खरंच होतं आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करणं आवश्यकच होतं. जेव्हा लोक माझ्या कामाला दाद द्यायचे तेव्हा मला अधिक चांगलं काम करायची प्रेरणा मिळायची. त्यामुळे इथेही मी असंच करायचं ठरवलं. आपण कोणाचा तरी जीव वाचवणाऱ्या आहोत ही अभिमानाची भावना मला त्यांच्यात रुजवायची होती. परिचारिकांच्या कौशल्यांमध्ये झालेली सुधारणा, रोजच्या रोज कामावर केली जाणारी देखरेख आणि चांगलं काम केल्यावर मिळणारी दाद, या साध्या गोष्टींमुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बायकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेत बरीच सुधारणा झाली होती. हे खरं तर नर्सिंग मेट्रनचं काम होतं, पण ती ते करायला दुर्दैवाने विसरून गेलेली होती. खरं तर या नर्सिंग मेट्रनला म्हणजेच लाल पट्टाला वॉर्डातले सगळेच फार घाबरून असतात, असं चित्र मी यापूर्वी नेहमी पाहिलं होतं. मी निवासी डॉक्टर असतानाच्या दिवसात मेट्रन दिसली की आम्ही सगळे खूप जास्त काळजीपूर्वक काम करायला लागायचो, कारण कोणालाच तिचा ओरडा खाण्याची इच्छा नसायची. तिच्या कडक शिस्तीमुळेच वॉर्डातली सगळी कामं व्यवस्थितपणे योग्य रीतीने पार पडायची. पण इथे मात्र मेट्रन ही इतर परिचारिकांसोबत गप्पा मारत बसलेली असायची. त्याचा परिणाम काय झाला होता हे तर उघड दिसतच होतं. पण या रुग्णालयात खुद्द डॉक्टरच गायब असल्यावर मी मेट्रन किंवा परिचारिकांना काय बोलू शकणार होते. जर सकाळी फेरी घ्यायला डॉक्टरच आली नाही तर औषधांचा तक्ता नीट भरलाय की नाही हे मी परिचारिकेला कोणत्या तोंडाने विचारणार. कामाची शिस्त किंवा चांगल्या पद्धती या नेहमी सर्वोच्च पदावरून सुरू होतात आणि मग खालच्या पदांवरचे लोक त्याचं अनुकरण करू लागतात. श्रद्धेने काम करणं आणि बांधिलकी हे गुरुत्वाकर्षणासारखे असतात. ते खालून वर जाऊ शकत नाहीत. इथे डॉक्टर हाच शेवटी नेतृत्व करणारा असतो आणि त्याच्यानुसार खालची सगळी व्यवस्था घडत असते. फार काही नाट्यमय प्रश्न किंवा सोडवताच न येणाऱ्या अडचणी इथं होत्या असं अजिबात नाही आणि आर्थिक समस्या तर मुळीच नव्हत्या असं माझ्या लक्षात आलं. मुंबईत असताना माझा असा समज होता की आपल्या देशातल्या ग्रामीण भागातल्या रुग्णालयांना आर्थिक चणचण भासते आणि भ्रष्टाचारामुळे पैसा तिथपर्यंत पोचायला आणखीनच अडचणी येतात. पण इथे मला समजलं की PIP म्हणजे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनचे प्लॅन्स ह्यातले बरेचसे पैसे हे बिहारकडून दरवर्षी सरकारला परत केले जात होते. हे कळल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. PIP म्हणजे केंद्राकडून प्रत्येक राज्याला आरोग्य योजना राबवण्यासाठी पुरवला जाणारा निधी. राज्याने सांगितलेल्या गरजांनुसार प्रत्येक राज्याला वेगवेगळी रक्कम दिली जाते. दक्षिण भारतातली बहुतांश राज्य विकासासाठी हा संपूर्ण PIP निधी वापरून कधीकधी आणखीसुद्धा रकमेची मागणी करतात. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशासारखी राज्य आता निधी वापरात जवळजवळ 90% पोचली आहेत. खरं तर इथे इतकी मोठ्या प्रमाणावर गरज असूनही बिहार यात फारच मागे पडलेला होता. केंद्राकडून आलेल्या निधीतली फक्त 25 ते 30% रक्कम वापरून बाकी सगळी परत केली जात होती. 2017 साली मोतीहारीला मिळालेल्या निधीपैकी त्यांनी फक्त 12%च निधी वापरला होता
हे जेव्हा मला कळलं तेव्हा धक्काच बसला. यातील वाईट गोष्ट म्हणजे निधी परत केला तर दंड भरावा लागतो आणि पुढच्या वर्षी कमी PIP मिळतो. म्हणजेच निधी वापरत राहिलं नाही तर तो दरवर्षी कमी कमी होत जाणार. बिहारला हे परवडण्यासारखं होतं का? मी बऱ्याच लोकांशी याबाबत बोलले आणि यासाठी 4 गोष्टी कारणीभूत होत्या असं मला कळलं. पहिलं कारण म्हणजे गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचाराच्या भीतीने आरोग्य अधिकारी कशाही करता निधीची तरतूद करायला नाखुश असायचे. दुसरं कारण म्हणजे निधी वापरायचा झाल्यास त्यासोबत काही नियमसुद्धा पाळावे लागायचे. उदाहरणार्थ, सगळ्याच्याच पद्धतशीर व्यवस्थित नोंदी ठेवाव्या लागायच्या. या नोंदी ठेवण्याकरता कोणतीही प्रेरणा किंवा चालना नसल्याने मग निधीचा वापर करणंच लोक टाळायचे. तिसरी गोष्ट म्हणजे रुग्णालयांचे व्यवस्थापक हे स्वतः काही वैद्यकीय क्षेत्रातले नसल्यामुळे डॉक्टर किंवा परिचारिकांकडून काहीही प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत तर या योजनांमधले पैसे नक्की कशा करता वापरायचे हेच त्यांना समजायचं नाही. उदाहरणार्थ, प्रसूती कक्षाची अवस्था सुधारायला हवी आहे हे त्यांना माहीत असलं तरी त्यासाठी नक्की काय करायची गरज आहे हेच त्यांना समजायचं नाही. आणि शेवटचं कारण म्हणजे मी भेटलेल्या बऱ्याच रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना माता आणि बालकांसाठी कोणत्या योजना आहेत आणि त्यासाठी कुठून निधी मिळू शकतो हेच माहीत नव्हतं. ही परिस्थिती कशी बदलता येईल? रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याचं काम केअर इंडिया उत्तमरित्या करत असलेलं मी पाहिलं. पण तरीही माझ्या मते शेवटी त्यांना सूचना देण्याचं काम हे डॉक्टर आणि परिचारिकांचंच होतं. आवश्यक उपकरणं, औषधं आणि इतर वस्तूंची मागणी करणं हे त्यांचं कामच असायला हवं. तसंच सुधारणा करण्याची गरज अधोरेखित करून अकाउंटंट आणि रुग्णालय व्यवस्थापकाकडून आवश्यक निधी मिळवण्याची जबाबदारी आणि नेतृत्व त्यांनी घेतलं पाहिजे. नेतृत्व सगळं इथेच येऊन थांबत होतं. इथले डॉक्टर्स कधी स्वतःहून नेतृत्व आपल्याकडे घेतील आणि जबाबदारी उचलतील याची मी वाट पाहत होते. धन्यवाद.